आणि शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या जातीच्या हातात तलवारी देऊन मनुस्मृती निपात करणारे छत्रपती शिवाजी महाराज, माझी जनता जर प्राथमिक शिक्षणाने विभूषित झाली तर सर्व राज्य तिच्या स्वाधीनी करेन असा ज्वाज्वल विचार मांडणारे राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी पुण्यातल्या कर्मठ बामणांच्या छाताडावरती बसून तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली, केंद्रेताई जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या, ते क्रांतीबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ज्यांनी रशियाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराज समजून सांगितले, आज जो मॉस्कोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याचं श्रेय ज्यांना द्यावं लागतं ते थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आणि ज्यांनी तुमचे आमचे हक्क आणि अधिकार यानंतर कुणी पळवून घेऊन जाऊ नये म्हणून घटनेच्या रूपात कायद्यात रूपांतरित केले, ते विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महामायांनी मातांनी इथल्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपले विचार दिले, आपले आयुष्य दिलं, त्या सर्व महापुरुषांच्या विचाराला पहिल्यांदा त्रिवार अभिवादन। या महापुरुषांच्या विचाराची धारा आपल्या खांद्यावर घेऊन तुळशीसारख्या गावामध्ये त्या विचाराची पेरणी करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जाधव साहेब, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे माजी सदस्य आदरणीय केंद्रे मॅडम, आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, आदरणीय गमरे सर, गमरे सरांचं नाव अशासाठी घेतलं कारण माझे एक मित्र होते गमरे म्हणून शिक्षक, आता ते गमरे कदाचित तुमचा त्यांचा संबंध नसेल पण तेही तसेच होते, म्हणून आदरणीय गमरे सर, ज्यांनी मला तुमच्या समोर इथं उभं राहण्याची संधी दिली, हे आमचे जुने धम्म बांधव, जुने चळवळीतील कार्यकर्ते आदरणीय मंगेशी जाधव साहेब, आल्याबरोबर मला जे काका भेटले लक्ष्मण पेवेकर काका, आणि इथं उपस्थित असणारे सगळे धम्मबंधू आणि भगिनीनो, आता मुळात वेळ फार झाली, काय बोलायचा असा प्रश्न आहे सगळ्यांच्या समोर। दोन तीन गोष्टी विषयाकडे जाण्यापूर्वी मगाशी आदरणीय आमचे प्राचार्य अनमोलजी जाधव साहेब त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो, जाधव साहेबांनी बरेचसे मुद्दे मांडले इथं बोलता बोलता, मॅडमनी सांगितलं केंद्रे मॅडमनी की जयंती दरवर्षी अशीच साजरी व्हायला पाहिजे। माझा प्रश्न आहे केंद्रे मॅडम, ही जयंती ओबीसींच्या मध्ये कधी साजरी व्हायला पाहिजे तेही सांगा। बाबासाहेब फक्त आमचेच का, छत्रपती शिवाजी महाराज फक्त आमचेच का, आम्ही जशी शिवाजी महाराजांची जयंती दरवेळी साजरी करतो तशी जयंती ओबीसी कधी साजरी करेल बाबासाहेबांची, ते आम्ही साजरी करू त्यात काही विशेष नाहीये, होते कॉमन आहे, पण ओबीसी कधी साजरी करेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बिहारमध्ये सांगितलं होतं, हे एससी के लोगो अगर तुम ओबीसी के साथ जुड़ते हो तो इस देश का मुख्यमंत्री तुम्हारी जूतों की लेस खोलने में धन्यता मानेगा, आणि ते मुख्यमंत्री बसलो होतो स्टेजवर। वक्ता कसा असायला पाहिजे, आम्ही बाबासाहेबांची औलाद, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, आम्ही खरं बोलणारी माणसं आहे, बरं बोलत नाही, म्हणजे कुणाची तरी स्तुती करायसाठी बरं बोलणं आम्हाला जमत नाही। बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, हे एससी के लोगों अगर तुम ओबीसी के साथ जुड़ते हो तो ये मुख्यमंत्री तुम्हारी जूतों की लेस खोलने में धन्यता मानेगा। मुख्यमंत्री बाजूला बसलं होतं, बाजूला बसलेले मुख्यमंत्री, काँग्रेसने सांगितलं की तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याचा अपमान केला, बाबासाहेबांनी सांगितलं लोगों को समझाने के लिए ऐसा बोलना पड़ता है, ते म्हणाले आम्ही तुमच्यावर केस करू, बाबासाहेबांनी सांगितलं बहुत अच्छा कर रहे हो, अभी तो 40 लोगों को पता था, तुम मेरे पे केस डालोगे तो 400 लोगों को पता हो जाएगा, मैं भी वही चाहता हूं। म्हणजे घाबरणारी औलाद बाबासाहेबांची असू शकत नाही, हे मला पहिल्यांदा सांगायचं। दोन तीन गोष्टी आणखीन फार महत्वाच्या, आदरणीय सरांनी उहापोह केला, द अनालिसिस ऑफ कास्ट, विषयाकडे गेलो नाही मी अजून, जाण्यापूर्वी थोडंसं या दोन तीन गोष्टीचा अगोदर बघू आणि मग विषयाकडे जाऊ। द अनालिसिस ऑफ कास्ट, आदरणीय कांशीरामजी साहेबांना हेच पुस्तक आदरणीय आमच्या खापर्डे साहेबांनी दिलं होतं, आणि रोज त्यांना जाऊन विचारायचे, खापर्डे साहेब का हो वाचलं का, ते म्हणायचे नाही तर उद्या वाचतो, परत विचारायचे वाचलं का, ते म्हणायचे नाही अजून वाचलं, आणि ज्या दिवशी कांशीरामजी साहेबांनी हे पुस्तक वाचलं रात्रीतून 5 वेळा आणि आईला 21 पानाचं पत्र लिहिलं, आणि त्या पत्रातलं पहिलं वाक्य होतं की मला जगण्याचा उद्देश सापडलाय, काय होतं, मला जगण्याचा उद्देश सापडलाय, यापुढे मी डोक्यावरती म्हणजे मुंडवळ्या बांधणार नाही, मी निळं कफन बांधलंय आणि मी समाजाला सर्वस्व वाहून द्यायचं काम केलंय। एक पुस्तक काय करू शकतं, आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे मॅडम, त्याचबरोबर ज्या वामनदादा कर्डकांनी हातामध्ये हार्मोनियम घेऊन अख्ख्या महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीबा ज्योतिबा फुले पेरले, त्यांचाही आज स्मृती दिन आहे, हा कदाचित त्रिवेणी संगम असावा। किंवा आता विषयाकडे बोल, खरं तर दोन तीन गोष्टी पहिल्यांदा मला इथं समजून सांगाव्याशा वाटतील। मी बोलत असताना जर कुणाच्या भावना दुखवल्या तर कृपया त्यांनी जास्त अभ्यास करा। आज मी गाडी घेऊन आलो नाही त्यामुळे गाडीत पुस्तकं नाहीये, नाहीतर आम्ही नेहमी पुस्तके घेऊनच स्टेजवर जातो असं बोलत नाही। दोन तीन गोष्टी अशासाठी ज्या महत्वाच्या आहेत की बाबा रे, सगळ्यात पहिली गोष्ट अनमोल साहेब, जयंती साजरी का करायची, पहिली गोष्ट
जयंती साजरी का करायची आणि त्याच्याही पुढे जाऊन आता काय सांगावं मॅडम, जयंती साजरी करण्याचे बहाणे आमचे फार विचित्र आहे. केंद्रे मॅडम, एका बाजूला शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला जातो आणि गुलाल उधळला जातो, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवला जातो आणि नीळ उधळली जाते. एका बाजूला शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्या जातात, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय घोषणा दिल्या जातात. त्या नाचणाऱ्या मिरवणुका कधीतरी एका चौकात येतात, नाचणाऱ्याला कळत नाही ते कसं नाचतंय ते, आणि चुकून इकडला गुलाल तिकडे जातो, तिकडली नीळ इकडे जाते. माणसासारखी माणसं हैवान होतात, आपल्याच भावाच्या डोक्यात काट्या घालतात आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात. तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की यांच्या बापाला कधी शिवाजी महाराज कळले, यांच्या बापाला कधी बाबासाहेब कळले, आणि जर नसतील कळले तर ते समजून द्यायसाठी जयंतीच्या कार्यक्रमाचं नियोजन असायला पाहिजे. जयंती साजरी कशासाठी करायची, कशासाठी जयंती साजरी करायची? ज्यांनी लिहिला इतिहास खोटा त्यांना आता बडवायलाच पाहिजे. तुम्ही मला पहिल्यांदा ऐकताय कदाचित, मला वाटतं बरोबर आहे ना, त्यामुळे तुमचं पाणी तापत नाही. पाणी तापणं काय अगोदर सांगतो, नंतर कुठं जाऊ आपण. काय झालं, दोन शेजारी होते, हा एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्याला येऊन नेहमी त्रास द्यायचा, पोहे बनवा वहिनी, चहा बनवा वहिनी, वगैरे वगैरे वगैरे. एके दिवशी झालं काय की त्या बिचाऱ्यांना कुठेतरी लग्नाला जायचं होतं. त्या बिचाऱ्याची बायको फार हुशार होती, तशा जनरली बायका हुशारच असतात, म्हणजे त्याचीच होती असं नाही म्हणत मी, जनरली हुशारच असतात. तिने सांगितलं की तो आल्याबरोबर मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही आंघोळीला जा, मी स्वयंपाकघरात जाईन, तो बसेल बसेल आणि उठून निघून जाईल. ठरलेल्या वेळेप्रमाणे शेजारी आला मॅडम, केंद्रे मॅडम. ते आल्याबरोबर ती स्वयंपाकघरात काहीतरी काम करायला गडलेली होती आणि हा बिचारा बाथरूम मध्ये गेला आणि त्यांनी जोरात आवाज दिला, सकू पाणी तापलंय का? ती आतमध्ये काहीतरी काम करण्यात गडलेली होती, तिच्या लक्षात नाही आलं, ती पटकन बोलून गेली, अहो आत्ताच तर आंघोळ केली, परत काय डबल आंघोळ करता की काय? तिचं पाणी तापलं नाही. मी काय म्हणतोय लक्षात येतोय का? तिचं पाणी तापलं नाही, पण बोलताना मी जेव्हा संकेत देईन तेव्हा तुमचं पाणी थोडंसं तापू द्या. कळतंय मी काय म्हणतोय? मी जेव्हा बोलताना काही संकेत देईन तेव्हा तुमचं पाणी थोडं तापू द्या. काय लिहितो आमचा एक कवी की ज्याने लिहिला इतिहास खोटा त्यांना आता बडवायलाच पाहिजे. अरे इतिहास लिहायला घोलप नव्हते, इतिहास लिहायला केंद्रे नव्हते, इतिहास लिहायला आमचे जाधव नव्हते. ज्या मनुवादी विचारसरणीने डोक्यावर शेंडी असणाऱ्या जमातीनं इतिहास लिहिला, त्याच्याबद्दल तो कवी असं म्हणतो की ज्याने लिहिला इतिहास खोटा त्यांना आता बडवायलाच पाहिजे. मनुवाद्याच्या तावडीतून शाहू फुले आंबेडकरांना सोडवायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी घराघरात एक बाबासाहेब घडवायलाच पाहिजे. आणि म्हणून हा विचाराचा पाडा पडवायलाच पाहिजे. विचारानंच पेटतात घरदार आणि माणसं सुद्धा. नाचणं फार सोपं आहे रे बाबांनो, सगळ्या पिढ्या नाचण्यात गेल्या. मग मंगेश दादा परवा आमचे पोपट कांबळे नावाचे कवी आहेत, त्यांनी तर एवढी सुंदर कविता लिहिली या जयंतीवरती. ते असं लिहितात की डीजेच्या तालावर धुमशान नाचलो, डीजेच्या तालावर धुमशान नाचलो, बाबांच्या फोटो समोर बसलो, मनात हसलो आणि बाबांना विचारलं, बाबा कशी वाटली जयंती? बाबा स्तब्ध, मी निस्तब्ध. थोड्या वेळाने बाबा बदले, कसा आवडेल मला तुमच्या डीजेचा ताल, तुमच्या पोटात असणारा देशी विदेशी माल. पाणी तापलं असेल. कसा आवडेल मला तुमच्या डीजेचा ताल, तुमच्या पोटात असणारा देशी विदेशी माल. खरं तर मला तेव्हाच खटकलं, तुम्ही नको त्यांच्या केबिन झाडल्या, नालायक लोकांच्या पावत्या फाडल्या. आता बाबांनो एक करा, निदान जयंती दिवशी तरी माझे विचार पेरा, निदान जयंती दिवशी तरी माझे विचार पेरा. आमच्या याच समाजामध्ये आमच्या दोन भावांमध्ये भांडण लावायचं काम इथल्या असणाऱ्या शेंडीने केलं. काय सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेकांना परस्पर विरोध दाखवलं. ज्या आमच्या छत्रपती संभाजी राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला, बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला, आम्हाला कधी कळू दिला नाही. आणि मग सांगितलं की शिवाजी महाराज आणि बाबासाहेब कट्टर दुश्मन एकमेकाचे. हे निळेवाले, ते काय म्हणतो आपण बगवेवाले. किती भयंकर बाब आहे. आणि मग कोणतरी सोम्या गोम्या तिथं मुंबईमध्ये बसून म्हणतो की शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र झाल्याशिवाय क्रांती होणार नाही. ह्याच्या बापानं कधी इतिहासाची पानं चाळली? इतिहासाचा विद्यार्थी आहे मी. ह्याच्या बापानं कधी इतिहास उघडून बघितला? अरे रायगड फॉल्स इन मराठा एम्पायर सारखी पुस्तकं जेव्हा आम्ही चाळली तेव्हा आम्हाला कळलं, रायनाक नावाच्या महारानं आपली बायका पोरं रायगडच्या पायथ्याशी गाडली. त्याच्या सन्मानार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला रायगड हे नाव दिलं. किती लोकांना माहित आहे इतिहास? आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो केंद्रे मॅडम, आमचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांना छिन्न विच्छिन्न करून जेव्हा बुडोगोद्रीच्या नदीवरती टाकलं होतं तेव्हा एक परीट समाजाची बाई तिथं धुणं धुवायला गेली. ही धुणं धुत असताना तिच्या हातात आतडी आली. तिनं शिव्या द्यायला सुरुवात केली की कुणी बकऱ्याची आतडी इथं आणून टाकली. बाजूला धनगर समाजाचा माणूस मेंढ्या राखत होता. त्यानं सांगितलं की ही बकऱ्याची आतडी नाही, ही छत्रपती संभाजीराजांची आतडी आहे. खरं तर आता इथं आमचे धनगर बांधव कोण आहेत की नाही मला माहित नाही,
पण दुर्दैवानं आमच्या धनगर बांधवांची म्हणजे आईला देवीच्या पुढे जायची अजून तयारीच नाहीये, बिलकुल तयारी. आणि आमच्याकडे एक म्हण आहे की धनगर समाजाचं घोडं दुपारनंतर पुढे जातच नाही. म्हणी तर एवढ्या डेंजर केल्यात ना, आणि आम्ही एवढी प्रामाणिक माणसं सगळ्या तंतोतंत पाळतो. आणखीन एक म्हण होती आमच्याकडे, सकाळी उठून तेलेचं तोंड बघू नये. माहितीये का तुम्हाला? माझ्या बाजूला मी दिलाई रोडला राहायचा तेव्हा आमच्या बाजूच्या घरामध्ये एक तेली समाजाचा माणूस राहायचा. तो दिसायला गोरा गोमटा, त्याचा सगळा परिवार गोरा गोमटा. आमचं तोंड कुठं काय कुठं कशाशी कशाचा पत्ता नाही. आणि तरी आम्हाला सांगितलं तर तेलेचं तोंड बघू नये. मला प्रश्न पडायचा, एवढी सुंदर माणसं त्याचं तोंड बघितलं तर काय बिघडतंय? जेव्हा इतिहासाची पानं चाळायला लागलो तेव्हा कळलं की आमच्या महापुरुष आमचे संत तुकाराम महाराजांची गाथा जेव्हा पाण्यात बुडवली तेव्हा तेली समाजाच्या जगनाडे नावाच्या महाराजांच्या ती गाथा तोंडपाठ होती. त्यांनी सांगितलं घाबरू नका, गाथा माझ्या तोंडपाठ आहे, आपण परत लिहून काढू. म्हणून त्या तेलेने ती गाथा लिहून काढली. बामणांना कळलं तेल्यांच्या गाथा तोंडपाठ आहे, त्याला बहुजन भेटला तर तेली याला गाथा सांगेल. ह्याला जर गाथा सांगितली तर याचा माता ठिकाणावर येईल, आणि याचा माता ठिकाणावर आला तर हे बामणाला लाथा घातल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून सांगितलं की तुम्ही उठल्याबरोबर तेल्याचं तोंड बघू नका. आणि आम्ही लय तंतोतंत पाळलं, लय प्रामाणिक माणसं आम्ही. आपण भयंकर प्रामाणिक माणसं. त्या बाईनं बघितलं, त्या धनगर समाजाच्या माणसानं सांगितलं या देशामध्ये एक छत्री बुद्धांच्या धम्माचा अंमल करणारा सम्राट अशोक हा धनगर समाजाचा होता. दुर्दैवानं अजूनही धनगर समाजाला माहित नाही, अजूनही माहित नाही धनगर समाजाला की सम्राट अशोक धनगर होत आहे. आणि मग या धनगर समाजाच्या माणसानं सांगितलं ही संभाजीराजांची आतडी आहे. ही बाई रागानं लालबुंद झाली. ज्या देशमुखाचं धुणं धुवायला गेली होती त्या देशमुखाच्या वाड्यावर आली. ते सगळं धुणं त्या देशमुखाच्या वाड्यावरती फेकून दिलं. हातातल्या बांगड्या काढल्या, देशमुखाच्या तोंडावर फेकून मारल्या आणि सांगितलं देशमुख, अरे मराठी सल्तनतीचा राजपुत्र ज्याच्या देहाचे छिन्न विच्छिन्न तुकडे पडले असताना तू जर इथं बायकोच्या मिठीत मिरवत असशील तर तू पुरुष म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही. आणि रात्रीच्या वेळी सदर भरली. गोविंद महार आणि महार समाजाची सगळी माणसं एकत्र झाली. धोतराच्या सोग्यात छत्रपती संभाजी राजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले. ते आणून शिवले. ज्याने शिवले त्यांना आजी शिवणकर म्हटलं जातं. जेव्हा त्या तुकड्यांना अग्नी द्यायची वेळ आली, एकाही मराठ्यानं 3.5 हात जागा दिली नाही मॅडम. महार समाजाच्या माणसांनी स्वतःच्या ओट्यावरती छत्रपती संभाजी महाराजांची चिता पेटवली. ती चिताची राख झाल्यानंतर 3:30 वाजता रात्रीच्या ती राख उतरून वडोगोद्रीच्या नदीत नेऊन टाकली आणि गाव सोडून परागंदा झाले. हाय आमचा इतिहास बाबानो. पण दुर्दैवानं आम्हाला कुणी सांगितलं नाही. आणि त्या आमची लंगडेतोड जाधव साहेब झाली काय माहितीये का? एक तर आम्ही वाचित नाही, आम्ही विद्वान माणसं. विद्वान माणसांना वाचायची काय गरज आहे सर? एक तर आम्ही वाचित नाही, वाचलं तर आम्हाला कळत नाही, कळलं तर आम्ही इतरांना सांगितलं. एवढं भयंकर कसं सांगायचं? आणि आमच्यासारखं सांगायला लागलं की समोरच ऐकत नाही. ते सांगताय तर जेवायची वेळ झाली. किती भयंकर बाब आहे बघा. एक तर वाचित नाही, वाचलं तर कळत नाही, कळलं तर ते इतरांना सांगित नाही, आणि जर एखादं सांगायला लागलं तर समोरच ऐकत नाही. आणि म्हणून क्रांतीबा ज्योतिबा, आता मगाशी बघता मी गेलो तर तिकडे बघितलं, तुमची लायब्ररी बघितली. आदरणीय जाधव साहेबांना बोललोय मी की आता मी आश्वासन देत नाही, मी पुढारी नाहीये, पण मी ते काय करायचं ते तुम्हाला करेन नक्की. लायब्ररी बघितली. घरात पुस्तक पाहिजे, क्रांतीबा ज्योतिबा फुले सांगायचे. काय सांगायचे? घरात पुस्तक पाहिजे. इथं बसलेल्या भगिनींसाठी तुमच्या घरात किती हजाराचा फ्रीज आहे, तुमच्या घरात किती हजाराचं टेलिव्हिजन आहे, 0 आहे. घरात पुस्तक पाहिजे. क्रांतीबा ज्योतिबा फुले सांगतात ज्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर होईल भुई सपाट. काय सांगतात? ज्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर होईल भुई सपाट. त्याच्या पुढे जाऊन क्रांतीबा ज्योतिबा फुले असं सांगतात की घरात पुस्तक पाहिजे. कशासाठी पुस्तक पाहिजे? क्रांतीबा ज्योतिबा फुले असं सांगतात की ज्या घरात पुस्तक असतं तिथलं मस्तक सशक्त असतं. असं सशक्त मस्तक कुणाचं हस्तक नसतं, आणि असं हस्तक नसलेलं मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नसतं. म्हणून घरात पुस्तक पाहिजे. ज्या घरात पुस्तक नसतं तिथलं मस्तक नापीक असतं. असलं नापीक मस्तक कुणाचं तरी हस्तक असतं, आणि मग कुणाचं तरी हस्तक असलेलं मस्तक नको तिथं जाऊन नतमस्तक होत असतं. दादा, अण्णा, तात्या वगैरे वगैरे वगैरे. पाणी तापलं असेल तुमचं. आणि म्हणून घरात पुस्तक पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत परवा आता जे मॅडमनी सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे व्हिजन होतं, बाबासाहेब शेवटच्या वेळी नानकचंद रत्तूला सांगतात की माझ्या नावाचा वाजागाजा करण्यापेक्षा जे माझं अपूर्ण काम राहिलं ते काम पूर्ण करायसाठी आयुष्याची बाजी लावा. काय सांगतात? बाजी लावा. मोठ्या महत् प्रयासानं मी एकट्याने हा रथ इथं आणलाय. तो रथ जमलं तर पुढे न्या, पण किमान त्याला पाठीमागं तरी नेऊ नका.
आणि मग या गोष्टीची जेव्हा आम्ही समीक्षा करायला लागतो तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की आज आम्ही कुठे आहे. मला तर नेहमी खेदानं असं म्हणावंसं वाटतं, बाबा तुझ्या विचाराची नाळ आम्ही तोडली, परिवर्तनाच्या रथाला गाढवा आम्ही तोडली. एक गाढव सत्तेत बसलंय, लवकर पाणी तापलं असेल तुमचं. आमचे हक्क तोडताना सुद्धा ते शांत बसतं. बरोबर आहे. कळलं नसेल नंतर सांगतो, ज्यांना कळलं त्यांना कळलं. लवकर पाणी तापतं. एक गाढव सत्तेत बसलंय, त्याला सत्तेत बसवून आमचे हक्क कापायचे काम चालू आहे. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की बाबा तुझ्या विचाराची नाळ आम्ही तोडली, परिवर्तनाच्या रथाला गाढवा आम्ही तोडली. उधळली गाढवं त्यांनी, रथाचे तुकडे केले हजार. ज्याच्या हातात सापडला जो जो तुकडा त्यांनी मांडला स्वतःच्या स्वार्थासाठी बाजार. आणि मग बारामतीच्या खुरड्यात बसून आमचं कोंबडं आरवतंय की निळी पहाट झाली पाहिजे. होईल का निळी पहाट? होईल निळी पहाट. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की माझं राहिलेलं जे अपूर्ण काम आहे, हे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावा. मगाशी 2-3 लोकांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. काय सांगायचं बाबांनो, हे 100% खरं आहे. पण शिक्षण आमचं, मॅडम शाळा तुमच्या, शिक्षक तुमचे, पोरं आमची. आणि अभ्यासक्रम कुठं तयार होतो? पुण्याच्या सदाशिव पेठेत. अभ्यासक्रम कुठं तयार होतो? पुण्याच्या सदाशिव पेठेत. हे ब्या करायला लागलेत डरकाळी फोडण्याऐवजी. आणि जेव्हा दुधात भेसळ होते आईच्या, माईच्या, ताईच्या किंवा गाईच्या, तेव्हा माणसं डरकाळी नाही फोडत, माणसं कुरकुर करायला लागतात. आणि अशी पिढी निर्माण व्हायला लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सगळ्यात मोठा गैरसमज पसरवला. काय गैरसमज पसरवला? की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. काय लिहिलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये? आरक्षण लिहिलं. कुणाला दिलं आरक्षण? एससी, एनटी, ओबीसीला आरक्षण दिलं. आणि मराठ्यांचं खूप मोठं वाटोळं केलं. आतापर्यंत समज काय होता? समज काय होता? काय म्हणतात ते की आरक्षण कुणाला दिलं? एससी, एनटी, व्हीजेएनटीला दिलं आणि मराठ्यांचं खूप मोठं नुकसान केलं. अरे बाबानो, याच ठिकाणी खोटी पद्धत घालवायसाठी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी परिषद घेतली होती आणि त्या शेतकरी परिषदेमध्ये केलेल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात या देशातल्या ओबीसी मराठा समाजाला बांधवांना उद्देशून बाबासाहेब म्हणतात की आमची खेडी म्हणजे अहंकाराची डबकी. माझी जमीन 500 एकर नाही शिकलं माझं पोरगं तर काय बिघडतंय, मी गावचा पाटील. माझी जमीन 100 एकर नाही शिकलं पोरगं तर काय बिघडतंय, शेतीवर जगेल. बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं की एक वेळ अशी येईल की नांगर तुमच्या शेतात धरली तर बैल दुसऱ्याच्या शेतात उभी राहतील. आणि तेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज भासेल. पण तेव्हा आरक्षण द्यायला बाबासाहेब नसेल, तेव्हा आरक्षण द्यायला मी नसेल. आणि हे आज खरं ठरायला लागलंय. काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण? घटनेतल्या 340, 41 आणि 42व्या कलमामध्ये आरक्षणाची संकल्पना आहे. आपल्या इथं राज्यशास्त्राचे प्रोफेसर आहेत जाधवसाहेब आमचे. 340वा कलम हे मराठ्यांच्या आरक्षणाचं आहे, ओबीसीच्या आरक्षणाचं आहे. दुर्दैवानं 60 वर्षापर्यंत मराठ्यांना कळूच दिलं नाही, कळूच दिलं नाही. घटना चालवणाऱ्या जमातीनं हे समजूच दिलं नाही. आणि मग 40, 50, 60 वर्ष हा ओबीसी समाज, मराठा समाज बाबासाहेबांच्या विरोधात रस्त्यावर उभा राहिला. रिडल्स इन हिंदुइझमचा वाद असू दे किंवा महिलांसाठी जे हिंदू कोड बिल ठेवलं होतं, येणार आहे मी त्याच्याकडे, त्याचा वाद असू दे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळाचे तत्कालीन सगळ्यात मोठे नेते बाबासाहेबांना भेटायला दिल्लीला गेले होते. आणि त्यांनी पहिला प्रश्न केला होता, मिस्टर आंबेडकर, रक्षण करेल असा एकही माणूस मला घटना समितीवर दिसत नाही, आमचं काय? बाबासाहेबांनी ते ड्राफ्टिंग त्यांच्या समोर टाकलं. तेव्हा हे पंजाबराव देशमुख ढसाढसा रडले. आणि या पंजाबराव देशमुखांनी काढलेलं उद्गार होतं, मिस्टर आंबेडकर, आम्ही तुमच्या बाबतीत एवढे चुकीचे वागून तुम्ही आमच्या बाबतीत एवढे पॉझिटिव्ह कसे? काय म्हणाले? आम्ही तुमच्या बाबतीत एवढे चुकीचे वागून तुम्ही आमच्या बाबतीत एवढे पॉझिटिव्ह कसे? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंजाबराव देशमुखांना सांगितलेला इतिहास फार भयंकर होता. बाबासाहेबांनी सांगितलं, या देशामध्ये केंद्रे मॅडम, आरक्षणाचा लाभ घेणारा साळी माळी कोष्टी कुणबी लोहार महार मांग सुतार वंजारी भटकर हटकर नावी मुलानी या 18 पगड जातीपैकी कोणी नाही. या देशामध्ये आरक्षणाचा पहिला लाभ घेणारा भास्करराव जाधव नावाचा मराठा समाजाचा माणूस आहे. पण दुर्दैवानं मराठ्यांना माहित नाही. 1902ला जेव्हा शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण दिलं तेव्हा पहिलं या भास्करराव जाधवांना पहिलं कलेक्टर केलं. आता हे शाहू महाराज रसायन फार भयंकर आहे. खरं म्हणजे बोलू नये, पण मी कोल्हापूरचं आहे त्यामुळे मी टाळीत नाही, थोडंसं घ्यायला पाहिजे. शाहू महाराज जसं बोलायचे तसं करायचे. माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी सांगितलं की मला दलित समाजाचा नेता सापडला. किती भयंकर दूरदृष्टी होती बघा. तुम्हाला आता कुणाच्या पाया पडायची गरज नाही, तुमचा नेता तुम्हाला सापडलाय. माणगाव परिषदेमध्ये कोल्हापूरच्या बाजूला आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं.
याच शाहू महाराजांच्या वरती आतनीला टिळकाने एक सभा घेतली होती आणि सांगितलं होतं तेली कुणब्यानं आणि तेल्यानं जाऊन काय नांगर चालवायचे का संसदेत म्हणून. आता टिळकांविषयी काय सांगावं बोलू नये, पण आमचे गुरुजी होते जाधव साहेब, आणि ते गुरुजी सांगायचे टिळक भयंकर करारी, आणि आम्ही बी ऐकायचं, कारण ते गुरुजीचं नाही ऐकायचं तर कुणाचं ऐकायचं. जोशी गुरुजी लय सांगायचे टिळक भयंकर करारी. मग आम्ही विचारायचं का करारी, तर ते सांगायचं टिळक म्हणाले गुरुजीला मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टलपर उचलणार नाही, भयंकर करारी होते म्हणे. मला प्रश्न पडायचा काय घडलं असेल बरं नेमकं. मी तसा शेतकरी घरातला, शेंगा खाणारी पोरं शेतकऱ्याची बामणं शेंगदाणे खातात, शेंगा फोडून नाही खात. मग आमच्यासारखं पोरग एखाद्या वेळी खिशात शेंगा बिंगा घेऊन गेलं असेल दुपारच्या वेळी, हे बिचारा टिळक त्याच्या तोंडावर घुसूघुसू बघित असेल, हे फोडले असतील, शेंगदाणे खाल्ले असतील, टलपर फेकून मारले असतील. गुरुजी आल्यावर विचारला असेल अरे टलपर हे असं कसं काय. मग टिळकानं सांगितलं मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टलपर उचलणार नाही, कारण आमच्या पोरग्यानं हात आकडले असतील, नाव तर सांगून बघ बाहेर गेलो जीवच घेतो बेट्या तुझा. झालं असेल असं. हे काही करारी उत्तर आहे. करारी उत्तर असं पाहिजे यांनी शेंगा खाल्ल्या मी टलपर उचलणार नाही. पण दुर्दैवानं आम्हाला तसं नाही सांगितलं आणि सांगतात की शिवाजी महाराजांची पहिली जयंती टिळकानं केली म्हणून. बोलला ना आता कोणतरी एक संघाचा संगोटा कोणतरी बोलला म्हणे टिळकानं केली. अरे टिळक जेव्हा बाळूच्यात मुदत होता तेव्हा क्रांतिबा ज्योतिबा फुलेने तिकडे जयंती केली. तुझ्या बापाला तरी माहिती आहे का तुझ्या बापाला. नसेल माहिती तर कशाला विषयात पडतो. हे असल्या विषयात न पडलेलं चांगलं. आणि मग या शाहू महाराजांच्या बाबतीत खरं तर शाहू महाराजांच्यावर बॉम्ब हल्ला केला होता पुण्यामध्ये, फार भयंकर गोष्टी त्या. या शाहू महाराजांच्या दोन गोष्टी तुम्हाला मला सांगाव्या वाटतील. पहिलं आरक्षण शाहू महाराजांनी दिलं 1902 ला भास्करराव जाधवांना. या शाहू महाराज एक वेळ कर्नाटकला गेले होते. कर्नाटकला गेल्यानंतर तिथं त्यांनी बघितलं काही चोरांना पकडून आणलं होते, फटके द्यायचं काम जोरात चालू होतं. आता ते ओरडतायत बोंबलतायत. शाहूराजाने विचारलं काय चाललंय. ते म्हणे चोरांना पकडून आणलंय, मारामारी चालू आहे, मारायचं काम चाललंय. राजाने सांगितलं त्यांना माझ्या ताब्यात द्या म्हणे, मी घेऊन जातो त्यांना कोल्हापूरला. त्यांना वाटलं बरं झालं बिन म्हणजे औषधाची खरूच गेली. त्या चोरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात दिलं. 150 चोर. राजे त्या 150 चोरांना घेऊन टेमलाई मैदानावर आले. आता जिथं मिलिटरी कॅम्प आहे ना तिथं आले. शाहू महाराजांच्या वरती 7 खंड प्रकाशित झालेत. बाबारे कधीतरी जमलं तर घ्या, वाचणं नाही झालं तर निदान बघा तरी, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. आणि मग शाहू महाराजांनी मुदपाक खाण्यामध्ये स्वयंपाकघरात आदेश दिला की म्हणे बकरं कापण चोरांना जेवण बनवून पाठवा म्हणे, तांबडा पांढरा रस्सा. तिकडं लोकांना चक्कर यायची बाकी होती. राजांचं डोकं फिरलं काय, चोरांना तांबडा पांढरा रस्सा, तांबडा पांढरा रस्सा. बकरं कापलं, चोरांसाठी जेवण आलं. दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या, तिसऱ्या दिवशी वेगळाच बेत. 10-15 दिवस यथेच्छ जेवण. हे बिचारे खाऊन खाऊन थकले. आपली माणसं फार प्रामाणिक, फुकटचं खायला जमत नाही. त्याच्यामध्ये पारधी समाजाची माणसं होती विशेषतः. हे पारधी तर एवढे प्रामाणिक असतात मॅडम, चुकून कधी रात्रीचं तुम्ही त्यांच्या तडाख्यात सापडलत ना, खिशातले पैसे काढून द्या, गळ्यातले दागिने काढून द्या, ते अजिबात घेत नाहीत. पहिले 2 टोले टाकतात आणि मग घेतात. मेहनत केल्याशिवाय खात नाही ते. पाणी तापलं असेल तुमचं. आणि मग ही सगळी माणसं राजांच्या त्या डमडम समोर आले आणि सांगितलं की राजे हाताला काहीतरी काम द्या. राजाने सांगितलं ही सगळी मैदानावरची दगडं फोडा म्हणे आणि रचा एकावर एक. त्यांनी सुटकी घेतली, दगडं फोडली, रचायचे परत पडायचे, रचायचे परत पडायचे. एक इंग्रज अधिकारी तिकडे चालला होता राजांबरोबर. राजाने विचारलं त्यांना, युअर हायनेस व्हॉट इज दिस, हे काय चाललंय. मगाशी गेलो तेव्हा भिंत वर आली होती, आता खाली पडली. राजाने काढलेले उद्गार टिप्पणीस नावाच्या माणसानं जसेच्या तसे लिहून ठेवले. जाणता राजा कशाला म्हणायचं. राजाने सांगितलं मी या 150 चोरांना सिव्हिल इंजिनियर बनवायचं ट्रेनिंग देतोय. काय सांगितलं, सिव्हिल इंजिनियर बनवायचं ट्रेनिंग देतोय. आणि एवढ्यावर राजे थांबले नाहीत. राधानगरीचा डॅम या 150 चोरांनी बांधलाय. राधानगरीचा डॅम या 150 चोरांनी बांधलाय, ज्याचं पाण्याची पातळी वाढली की ऑटोमॅटिक दरवाजे उघडतात, नंतर ऑटोमॅटिक बंद होतात. कोण म्हणतं आरक्षणात गुणवत्ता नाही. कोण म्हणतं आरक्षणात गुणवत्ता नाही. केंद्रे मॅडम, गुणवत्ता बघणाऱ्यांच्या डोळ्यात नाही हो. आरक्षणात गुणवत्ता नाही असं नाही, बघणाऱ्यांच्या डोळ्यात नाही. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं, 340वा पहिलं कलम मराठ्यांच्या आरक्षणाचं लिहिलं. आज आमच्या मराठ्यांना ते लवकर कळू दिलं नाही. आमच्या महाराष्ट्रात एक पोलीस अधिकारी आहे ज्याचं नाव फार जोरात चालतं. हा पोलीस अधिकारी ते 2 वेळा युपीएससीच्या टर्मला नापास झाला. ओबीसीचा दाखला काढला, एका वेळी 8 पोस्ट वरती सिलेक्ट झाला. कुणाच्या बापाची मेहरबानी, कुणाच्या बापाची. अरे हे आमच्या बापाची मेहरबानी, कॉन्स्टिट्यूशनची मेहरबानी, त्यांची नाही मेहरबानी. पण दुर्दैवाने हे कोणी सांगत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेल्या आरक्षणाची संकल्पना अशी होती, जिनकी जितनी संख्या भारी उनकी उतनी भागीदारी. या देशात जर ओबीसी 52% असेल तर शिक्षणात, संपत्तीत आणि सत्तेत त्यांचा 52% हिस्सा असायला पाहिजे.
आम्ही 11.5% असू तर आमचा 11.5% हिस्सा असायला पाहिजे. पण दुर्दैवाने असं झालं का? आदरणीय साहेबांनी मगाशी बोलता बोलता सांगितलं की एका न्यायपालिकेवर आमचा सर्वोच्च माणूस बसलाय. साहेब, आम्ही यांच्यावर विश्वास नाही ठेवत जोपर्यंत त्याच्या डोक्यात काय घाण आहे तपासल्याशिवाय. जे माणूस तर आमचाच आहे, दिसायला आमचा आहे, पण काम मात्र त्यांचं करतोय. तुम्ही मगाशी लोकशाहीच्या बाबतीत बोलत, आता काय सांगायचं? पाकिस्तानवरती हल्ला केला म्हणून आमचा पंतप्रधान नाचतोय, तो म्हणजे अगदी विचारायला नको, बेभान नाचतोय. अरे तिन्ही दलाचा प्रमुख, या राष्ट्राचा राष्ट्रपती, या राष्ट्रपतीचं एक स्टेटमेंट तुम्ही दाखवा मला. कोण म्हणतो लोकशाही अस्तित्वात आहे? कुणी दिले अधिकार पंतप्रधानांना ही कार्यवाही करायची? हे अधिकार फक्त राष्ट्रपतीला असतात. कुठले अधिकार वापरताय तुम्ही? या देशातली जनता तर काय सांगायचं, फार भयंकर बाब आहे. उद्या येणारा काळ एवढा भयंकर आहे ना की कधी कधी रात्रभर झोप लागत नाही. आणि आमच्या माणसांनी सगळ्यात चांगलं काम केलं मॅडम. काय काम केलं? आम्ही सगळ्या महापुरुषांना वाटून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, क्रांतीबा ज्योतिबा फुले माळ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे. शाहू महाराजांना समाजच नाही अजून. आमच्या साळुंकेनं शाहू महाराजांचा फोटो लावला तर सोयरिकीसाठी आलेली माणसं म्हणाली देडाचा देव घरात आणून ठेवला, निघून गेले. किती भयंकर बाब आहे बघा. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, लवकर कळेल. एक 15-20 मिनिट बोलत चालेल ना? फक्त महिलांसाठी हिंदू कोडबिल घेतो, कारण तुम्हाला परत गाणी ऐकायचे आहेत, मलाही माहित आहे. काय झालं प्राध्यापक साहेब, मी नुकताच पैठणमध्ये रुजू झालो होतो प्रतिष्ठानला, आणि झालं काय, तिथले एक प्राध्यापक कसाब आणि प्राध्यापक राठोड माझ्याकडे आले, जाधव साहेब, आणि काय म्हणाले, 2006ला खूप पाऊस पडला तिथं. मराठवाड्यात एकतर पाऊस पडत नाही, खूप पाऊस पडला, आणि ते म्हणाले धरणाचं पाणी सोडलंय जायकवाडीचं, पाणी बघायला चला. आता त्यांना काय माहित आपल्याकडे किती पाणी असतं ते, पण आता त्यांचं नको म्हटलं हिरमोड करायला, म्हणून मी त्यांच्याबरोबर पाणी बघायला गेलो. मॅडम, तिथं नाग घाट नावाचा एक घाट आहे, कधी पैठणला गेलात तर बघा. आणि या नाग घाटावरती एका रेड्याचं स्मारक आहे, ते त्याला हाल्या म्हणतात, आपण रेडा म्हणतो. ते रेड्याचं स्मारक बघितल्याबरोबर मला प्रश्न पडला, हे काय भानगड आहे? हे रेड्याचं स्मारक का बरं उभं केलं असेल इथे? आणि मी तिथून जाणार एका शेतकऱ्याला विचारलं, काय म्हटलं, हे काय भानगड आहे रेड्याचं स्मारक? तेव्हा त्या शेतकऱ्याने सांगितलं की याच रेड्याच्या तोंडून म्हणे ज्ञानेश्वरांनी वेद बनवून घेतले. आता मी त्या पुढच्या भानगडीत पडत नाही, घेतले की नाही, पण मला असा प्रश्न पडला, जर रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी वेद बनवून घेतले तर ज्ञानेश्वर ग्रेट ना, ज्ञानेश्वरांचा पुतळा उभा करायला पाहिजे, रेड्याचा का? जेव्हा मी ही शंका त्या शेतकऱ्याला विचारली तेव्हा त्या शेतकऱ्यानं फार सुंदर उत्तर दिलं. तो मला म्हणाला, मास्तर तुमचा संत मोप ज्ञानी असेल, पण रेडा आमच्या गावचा होता ना म्हणे, सार्थ अभिमान आहे आम्हाला. नेमकी हीच बॉम्ब आमची झाली आहे. बाबासाहेब खूप काय केलं असेल एका विशिष्ट जातीचे, क्रांतीबा ज्योतिबा फुले खूप काय केलं असेल एका विशिष्ट जातीचे. मगाशी जेव्हा विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटले ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका पदवीदान समारंभात असं म्हणतात की मिरिट नाम का कोई मिरिट ही नाही होता. सगळे परेशान. बाबासाहेबांना बोलवलं आणि बाबासाहेबांनी भाषणात सांगितलं मिरिट नाम का कोई मिरिट ही नाही होता बोले. मग परत लोकांनी विचारलं, मग हे मिरिट कसं? तेव्हा विद्यार्थ्यांनी कान खोलून ऐका. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, मिरिट 3 बातों से बनता है. एक तुम्हारी मार्क की एबिलिटी, दूसरी तुम्हारी फिजिकल एबिलिटी, और तीसरी तुम्हारी लॉयलिटी ऑफ युअर सोसायटी, तुम्हारे समाज के प्रति सोसायटी. शिकलेल्या माणसांनी सत्यानाश समाजाचा केला. म्हणून वामनदादा म्हणायचे, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तह्यांच्या न्यारेचं टोक असते. बरोबर आहे ना? बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं? कुठली मिरिट अपेक्षित होतं? नंबर 1 तुमचं गुणवत्ता, नंबर 2 तुमची शारीरिक ॲबिलिटी, आणि नंबर 3 तुम्ही समाजाप्रती किती लायक आहात. आमचं पोरग MBBS झालं, घरातल्याच लोकांना खोटं सांगून जर ऑपरेशन करायला लागलं तर ते समाजासाठी लायक ठरणार नाही, नालायक ठरेल. म्हणून ह्या 3 गोष्टी, ॲबिलिटी, या 3 गोष्टी, आणि या 3 गोष्टी असतील. आणि जर आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं असेल, त्याआधी मराठ्यांना पहिलं आरक्षण दिलं असेल, काय वाईट केलं बाबासाहेबांनी? काय वाईट केलं? पण दुर्दैवाने हे आम्हाला कोणी सांगितलं नाही. आमच्या डोक्यात एकच, भटा बामणांनी सांगितलं ते आम्हाला जसंच्या तसं पटलं. भूत लागलेलं दिसत नाही, जाणवतं. भट लागलेलं दिसतो पण तो जाणवत नाही. फार भयंकर बाब आहे. तो लागलेला दिसतो पण ते जाणवत नाही. साळुंकेने एक पुस्तक लिहिलं, आता आमच्या खांद्या म्हणजे आमच्या धडावर आमचं डोकं असेल, जगातला सध्याचा मराठ्यांचा टॉपरचा विद्वान. आणि तो काय लिहितोय, महिला भगिनींनी थोडंसं लक्षपूर्वक आहे का, तो काय लिहितो माहितीये? तो असं लिहितो की आईच्या गर्भातील अर्भकाचा खून करणाऱ्या नराधमानो. आईच्या गर्भातील कुठल्या अर्भकाचा खून केला जातो? पाणी तापलं असेल तुमचं, पोरगा असल्यावर नाही मारलं जात. लक्षात येतंय मी काय म्हणतोय? आईच्या गर्भातील अर्भकाचा खून करणाऱ्या नराधमानो, कधीतरी विचार करून बघा की तुमच्या धडावर तुमचं डोकं आहे का? आणि जर तुम्ही म्हणत असाल आहे,
तर मग एकुलत्या एका पोराच्या लग्नाची तारीख बघायला कुणाकडे जातात, त्याच्या मधुर मिलनाची वेळ बघायला कुणाकडे जातात. एवढं करून जर झालंच अपत्य तर ठीक, नाही झालं अपत्य तर त्याचं चुकलं काय हे बघायला कुणाकडे जाता. आणि एखादं अपत्य झालंच तर त्याचं नावरच नाव काय ठेवायचं हे बघायला कुणाकडे जाता. अरे स्वतःच्या पोराचं नाव ठेवण्याची लायकी जर तुमची नसेल तर कोण म्हणतं तुमच्या धडावर तुमचं डोकं आहे? कोण म्हणतं? कधी आणणार आम्ही आमच्या धडावर आमचं डोकं? केव्हा करणार आम्ही आमच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत दुसरं एक सगळ्यात मोठी बाब ज्याच्यावरती गदारोळ उठला होता, हिंदू कोडबिल, जाळपोळ झाली, मुंबईमध्ये दंगली झाल्या, सगळं काय झालं. इथं बसलेल्या आमच्या बऱ्याच भगिनीत, म्हणून तुम्हाला हिंदू कोडबिल सांगणं गरजेचं आहे. मला महाडचा सत्याग्रह पण सांगायचं होतं, पुणे करारावर पण यायचं होतं. जाता जाता हे एक दोन मुद्दे घेऊन आपण थांबू. काय होतं हिंदू कोडबिल माहितीये तुम्हाला? हिंदू कोडबिल नेमकं होतं काय? जाधव साहेब, आता तुमचं काय माहित नाही मला, पण मी नोकरी करतो, चांगला पगार आहे मला. माझी बायको पण नोकरी करते, तिलाही चांगला पगार आहे. सेम पोस्टवर दोघं काम करतो बरं का. अनमोल साहेब, भविष्यात तुम्हाला अनुभव येईलच. पण घरात गेलं ना की एकच वाक्य असतंय, मी होते म्हणूनच राहिले. काय विषाद आहे दुसरीची राहायची. त्यात ही आपण अशी चिंटफिरी माणसं, रात्रंदिवस समाजासाठी बाहेर फिरणारी, घरात पाय ठेवला की एकच वाक्य, मी होते म्हणूनच राहिले. काय विषाद आहे दुसरीची राहायची. आणि मग मी तिला पहिला प्रश्न विचारतो नेहमीच, का राजमाता जिजाऊन सारखे दोन दोन हे घडवले, राजे घडवलेस का? क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंसारखे 100-200 अनाथ मुलींची आई झालीस. मग नेमकं केलंच काय? कशासाठी हे सगळं? आणि त्यातही भयंकर, इथे बसलेल्या भगिनींना हात जोडून विनंती, बाजारच्या दिवशी बाजारात गेलात तर मटण एका दिवशीचं कमी करा, पण एखादं पुस्तक आणा. येताना एखादं UPSC MPSCचं पुस्तक आणा, भले तुमचं पोरग बालवाडीत असू दे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक हातीवरून काढली, आणि हातीवरून मिरवणूक काढल्यानंतर बाजूला असणारे इंग्रज अधिकारी परेशान झाले की अरे हे कसं शक्य झालं? रायगडावरती माणूस चढताना पहिल्यांदा 2 तांबे पाणी प्यावं लागतं आणि मग चढायचा विचार डोक्यात येतो. चढण्यानंतर आधी विचार येतात डोक्यात. आमच्याकडे एक गाणं आहे बघा, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. शोधतोय मी त्याला, ज्यानं लिहिलं. कुणी लिहिलं? अरे दिलात खयाल नाहीये, दिलात अटॅक येतात, खयाल डोक्यात येतात. आम्ही गातोय. कुणी बिलकुल परत तपासणी करायची नाही, उलट बघायचं नाही, अजिबात नाही. तसं राजमाता जेव्हा यांनी विचारलं इंग्रजांनी की हत्ती कसे आणले, तेव्हा छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना इंग्लिश येत होतं, या छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं की रायगडावरती राजमाता जिजाऊ जेव्हा आल्या तेव्हा 2 हत्तीची पिल्लं पालखीत घालून वर आणली होती. कारण त्या मातेला माहित होतं की एके दिवशी माझं पोरग राजा होणार आहे आणि त्याची मिरवणूक हत्तीतून काढावी लागेल. 20 वर्षापूर्वी नियोजन केलं होतं. किती वर्षापूर्वी? 20 वर्षापूर्वी. आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतो, भले तुमचं पोरग बालवाडीत असू दे, आतापासून UPSCची पुस्तकं त्याच्यासाठी खरेदी करा आणि तुम्ही पण पुस्तकं वाचा. आता काय सांगायचं केंद्रे मॅडम, काय वाचावं हे पण माणसानं सांगणं गरजेचं आहे. जाधव साहेब, आमच्या बायका वाचतात, OBC बायका जास्तच वाचतात. अश्विन महिन्यामध्ये एक पुस्तक येतं माहित आहे, चांगला मस्त आरास बिरास तयार करतात, पाठवण म्हणजे ते पाठावरती किंवा ते काय म्हणतात त्याला, ते एक तांब्यात त्याच्यावर एक नारळ आणि एक पुस्तक वाचतात आणि त्यांना वाटतं आपण श्रीमंत होऊन लक्ष्मी आमच्या घरात येईल. अरे ज्या अमेरिकेमध्ये लक्ष्मी काय आहे माहित नाही, तिथं लक्ष्मी पाणी भरते आणि आमचे बिचारे रात्रंदिवस ते पुस्तक वाचते, तिला वाटतं येईल लक्ष्मी, येईल लक्ष्मी. अशी लक्ष्मी येते का? आणि म्हणून पुस्तक कोणतं वाचायला पाहिजे याही गोष्टी. एकदा तुम्हाला एक उदाहरण सांगतो, लवकर कळेल. रमाई पळत पळत एक दिवशी बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले, डॉक्टर माझ्या मैत्रिणीचं पोट फार दुखतंय, काहीतरी औषध द्या. बाबासाहेबांनी सांगितलं मी त्यातला डॉक्टर नाहीये. रमाई परेशान झाल्या, सगळं जग तुम्हाला डॉक्टर म्हणते, तुम्ही सांगताय मी त्यातला डॉक्टर नाहीये. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, रमाई मी माणसाचा डॉक्टर नाही. रमाईनी पुन्हा विचारलं, मग तुम्ही कसले डॉक्टर आहात? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, रमाई मी पुस्तकाचा डॉक्टर आहे. बाबासाहेबांनी असं सांगितल्यानंतर रमाई पुन्हा म्हणाल्या, का हो पुस्तकाला आजार होतात? बाबासाहेब म्हणाले, हो होतात रामू, पुस्तकालाही आजार होतात. आणि मग रमाईनं भाबडेपणाने विचारलं की मग तुम्ही काय इलाज करता? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, रामू या देशातील मनुस्मृती नावाच्या पुस्तकाला छूत अछूतचा भयंकर कॅन्सर झाला होता. त्या पुस्तकाचा संपर्क दुसऱ्या पुस्तकाला येऊन त्याला तो संसर्ग होऊ नये म्हणून मी ते पुस्तक जाळून टाकलं. काय केलं? ते पुस्तक जाळून टाकलं. पाणी तापतंय तुमचं. आणि म्हणून कोणतं पुस्तक वाचायचं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिल जेव्हा संसदेत ठेवलं ते पास झालं नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
मंत्री पदावर लात मारली आणि गवालिया टँकवरच्या त्यांच्या ऑफिसमध्ये सुन्न अवस्थेत बसले होते आणि 100 बायकांचा मोर्चा त्या ऑफिसवरती आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाय हाय तुम्ही आमच्या अधिकार छीनून घेतलेत वगैरे वगैरे. नानकचंद रत्तू बाहेर बसले होते. बाबासाहेबांनी विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं 100 बायका मोर्चा घेऊन आलेत. बाबासाहेब बाहेर आले आणि त्यांनी भगिनीने विचारलं झालंय काय. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही हिंदू कोड बिल ठेवलं तर आमचं खूप मोठं नुकसान केलं, त्यामुळं आम्ही तुमचा निषेध करायला आलोय. बाबासाहेबांनी पहिला प्रश्न केला हिंदू कोड बिल वाचलं. त्या म्हणाल्या नाही. हिंदू कोड बिल बघितलं. त्या म्हणाल्या नाही. हिंदू कोड बिल तुम्ही तरी कुणी वाचलं. तुम्ही म्हणणार नाही. मी परत विचारेन हिंदू कोड बिल तुम्ही कधी बघितलं. तुम्ही म्हणणार नाही मला माहिती आहे. आणि मग बाबासाहेबांनी त्यांना हिंदू कोड बिल समजून सांगितलं जे तुम्हालाही समजून सांगणं गरजेचं आहे. काय होतं हिंदू कोड बिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमध्ये जेव्हा कॉन्स्टिट्यूशनचं इलेक्शन लढत होते जाधव साहेब, तेव्हा त्यांनी बघितलं की एका पुरुषाच्या 500-500 बायका असायच्या. बरं या बायका कशा पाळण्यात लग्न लागायची. आता तुम्ही एकमेकीकडे नका बघू, पाळण्यात लग्न लागायची. आणि मग त्याचा बाप एखादा रेकॉर्ड मेंटेन करायचा डायरी आणि ते 15-16 वर्षाचं झालं की घोडं घेऊन निघायचं. आज कुठं तुळशी जाधवांच्या घरात आपली सासरवाडी तिथं 1 दिवस मुक्काम, उद्या कुठं वेळास तिथं या ठिकाणी सासरवाडी तिथं 1 दिवस मुक्काम. आणि असं करत करत ते 500व्या बायकोकडे जायच्या अगोदर हे गचकायचं आणि हे गेलं की एका वेळी 500 बायका विधवा व्हायच्या. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं कलम हिंदू कोड बिल मध्ये टाकलं की एका हिंदू पुरुषाला एकाच हिंदू स्त्रीशी विवाह करता येईल. तिच्या सहमतीशिवाय जर त्यानं दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला तर त्याची रवानगी बिन भाड्याच्या खोलीत करण्यात यावी. काय वाईट केलं. बिन भाड्याची खोली कळते का. पाणी तापते. तापलं असेल पाणी. काय वाईट केलं. नंबर 2 दुसरं कलम टाकलं की या देशातील प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आहे जो मनुस्मृतीनं नाकारला होता. मॅडम इथल्या देशातल्या मनुस्मृतीनं तो अधिकार नाकारला. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंना संघर्ष करावा लागला. सावित्रीमाईनं संघर्ष करावा लागला. आणि ते चित्रपट आज दाखवतात तर ह्यांना लाज वाटते. किती भयंकर बाब आहे बघा. ज्यांनी आमच्यावर अन्याय केला तो चित्रपटात भाग आम्ही दाखवतो तर त्यांना लाज वाटते. अरे नाही 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 आमच्या पोरांच्यावर म्हणे दुष्परिणाम होतील त्याचे. किती भयंकर बाब आहे बघा. आणि मग दुसरा टाकलं कलम या देशातल्या स्त्रीला शिक्षणाचा अधिकार. आणि बाबासाहेब बाप कसा असावा ना त्याचं दुसरं उदाहरण सांगतो. ते नुसतं कलम नाही टाकलं त्याच्या खाली बी टाकलं ऑब्लिक बी. आणि ही जिम्मेदारी सरकारनं उचलायची. कुणी उचलायची. सरकारनं. आज आमच्या पोरींना सायकल मिळते, फुकट कपडे मिळतात, पुस्तकं मिळतात, वह्या मिळतात. काय बौद्ध समाजातल्याच पोरींना मिळतात का. बाकीच्या समाजातल्या मुलींना पण मिळतात ना. मग ही कुणाच्या बापाची मेहरबानी. ज्यांना मिळतं त्यांना तरी माहित आहे का हे बाबासाहेबांमुळे मिळतं. नंबर 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की स्त्रीला तिच्या पतीच्या आणि पित्याच्या संपत्तीत समान हिस्सा. आमच्या इकडे औरंगाबादला डीएमआयसी आली बिडकीन परिसरात. 2000 एकर जमीन साहेब अक्वायर केली. त्यातल्या साधारणपणे 700 प्रकरण पेंडिंगला आहे. बहिणीला ज्यांनी पैसे दिले नाहीत ना त्या बहिणींनी सह्याच नाही केल्या. त्यांना पैसेच मिळाले नाही. परेशान आहे. आणि आता मे महिना सुरू झालाय. माझ्याही 2 बहिणी आहेत. त्या मे महिन्यामध्ये गावाला येतात. माझी बायको 4 वेळा उन्हात विचारते त्यांना चहा बनवू आत्या, कॉफी बनवू का ताई. आणि मग ती सांगते नको. मग मी विचारतो हे असं का. मग ते हळूच मला सांगते अर्धा जाईल ना त्यांना. कुणाच्या बापाची मेहरबानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होतं की या देशातल्या कुठल्याही शेंडीवाल्या बामणांनी किती लग्न ठरवली तरी सगळी लग्न सक्सेस होणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलेला घटस्फोटाचा अधिकार दिला. नुसता घटस्फोटाचा अधिकार दिला नाही तर तिथं संगोपन व्हावं म्हणून पोटकीची व्यवस्था केली. 7,62,230 महिला महाराष्ट्रात पोटकी खातात. कुणाच्या बापाची मेहरबानी. कुणाच्या बापाची मेहरबानी. ही बाबासाहेबांची मेहरबानी. आणि त्याच्यापेक्षा भयंकर बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री असताना कोळशाच्या खाणीत गेले होते राणीगंजच्या. तिथं बघितलं आमच्या प्रेग्नेंट भगिनी खाली काम करत होत्या जिथं ऑक्सिजनची कमी असते. बाबासाहेबांनी वर आल्याबरोबर त्यांना रिलीव्ह करायला सांगितलं तर त्या रडायला लागल्या. खायचं काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाप कसा असावा त्यांनी मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली, नोकरीची व्यवस्था केली. त्याचबरोबर त्यांना माहीत होतं की आमच्या मुलींना मातृत्वाचं त्यांचं असणारं कर्तव्य पार पाडावं लागेल म्हणून मॅटर्निटी लिव्हची फुल पगारी रजा मंजूर केली. आता मॅटर्निटी लिव्हच्या रजा काय फक्त बौद्ध समाजातल्याच महिला जातात का त्या रजेवर. कोण जातात आणि ते जातात त्यांच्या तरी बापाला माहित आहे का की ही कुणाच्या बापाची मेहरबानी. खातात बाबासाहेबांचं आणि गातात भालत्याचं. किती भयंकर बाब आहे बघा. आणि त्यात आता काय सांगायचं मॅडम. लय भयंकर किस्सा माझ्या बाबतीत घडला. 2008 ची घटना सांगतो तुम्हाला. आता ओघानं आली म्हणून सांगतो. सांगलीतल्या मयुबाई गरवारेक नावाचं एक कॉलेज आहे.
त्या कॉलेजवर मला सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिवशी बोलवलं होतं अनमोल साहेब. आता मी तिथं गेल्यानंतर बघितलं तर बंदिस्त हॉलमध्ये कार्यक्रम. बोललं तर चालेल ना अजून एक 20 मिनिटं. बंदिस्त कार्यक्रम, समोर बसलेल्या सगळ्या महिला, विचार मंचावर बसलेल्या सगळ्या महिला, बोलणारा मी एकटाच पुरुष आणि त्यात आपण खरं बोलणार आहे. आता माझी अडचण झाली, पळून जायला जागा नाही, एकच दरवाजा पाठीमागे. आणि माझ्या बाजूला जोशी नावाच्या 150 किलोच्या मॅडम बसलेल्या होत्या. आणि मी मग ठरवलं, आता मी म्हटलं यांचा एक वैचारिक चिमटा काढून बघू. 1.5 लाख पगार ज्या बाईला आहे, प्राचार्य, त्या बाईनं मी सहज विचारलं, का हो तुम्हाला सावित्रीबाईंचं जीवनपट माहिती आहे? त्या बाईनं रुमाल लावला तोंडाला, म्हणाले छे बाई मला यातलं काय माहित नाही बघा. त्याच्यानंतर मग मी तिला विचारलं, तुम्हाला वट सावित्री पौर्णिमा माहिती आहे? त्या म्हणाल्या हो. केंद्रे मॅडम तुम्ही जात असाल 100%, मला गॅरंटी आहे. त्या म्हणाल्या हो. मग तिने सांगितलं सगळं, या तारखेला असं तसं वगैरे वगैरे वगैरे. मग मी तिला पहिला प्रश्न केला, मॅडम वट सावित्री पौर्णिमेला गेल्यावर काय मागता? तिने सांगितलं 7 जन्मात हेच मिळू दे, कार्यक्रम चालू राहायला पाहिजे. चांगलं मिळालं, जर कार्यक्रम बिघडला तर शेजाऱ्यांचं मनोरंजन होणार नाही ना. आणि दुसरं, जास्त दिवस जगलं पाहिजे म्हणे. मी म्हटलं मॅडम जास्त दिवस जगू दे हे मान्य, पण 7 जन्मात हेच मिळू दे जरा विसंगत वाटतंय. ते म्हणे कसं काय? आणि मग मी त्या बाईला समजून सांगितलं, तुम्ही नीट ऐका. काय सांगितलं त्या बाईला? त्या बाईला सांगितलं की भारतीय कायदा संहितेप्रमाणे लग्नाच्या वेळी पुरुषाचं वय किमान 21 असायला पाहिजे आणि महिलेचं 18. सगळे काय तेंडुलकर नाही होत, वयानं जास्त असणाऱ्या मुलीशी लग्न करणारे. आणि मग जर समजा पुढच्या जन्मात तुम्हाला तोच मिळायचा असेल, बरं का मॅडम मी काय म्हणतो बघा, जर पुढच्या जन्मात तुम्हाला तोच मिळायचा असेल तर तो किती वर्षाचा असायला पाहिजे? 21 वर्षाचा. तुम्ही किती वर्षाचे असायला पाहिजे? 18 वर्षाच्या. म्हणजे तो तुमच्यापेक्षा मोठा असायला पाहिजे. जर तुमच्यापेक्षा मोठा असायला पाहिजे तर त्यानं तुमच्या अगोदर जन्म घ्यायला पाहिजे, तेव्हा मोठा होईल ना तो. जर तुमच्या अगोदर त्यानं जन्म घ्यायला पाहिजे तर तुमच्या अगोदर त्यानं, मी म्हटलं का काय एका शब्दानं? मी काय नाही म्हटलं. म्हणजे तुमच्या अगोदर ते जायला पाहिजे, त्याशिवाय तर परत दुसरा जन्म येणार नाही. काय करायला जाता? जास्त दिवस जगू दे का 3 वर्ष आधी खपू दे? केलाय का कधी कोणी विचार? क्रांतीबा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा करायला सुरुवात केली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीबा ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु मानतात. जगातला टॉपरचा विद्वान. अमेरिकेनं केली आता बाबासाहेबांची जयंती, मेहरबानी नाही केली. अमेरिकेचं अर्थशास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतं. अमेरिका जी श्रीमंत आहे ती त्यांच्या हुशारीमुळे नाही, त्यांनी बाबासाहेबांना अडॉप्ट केलं म्हणून ते श्रीमंत आहेत. दुर्दैवानं आम्ही अजून बाबासाहेबांना स्वीकारलं नाही, कारण आम्ही बाबासाहेबांना एका विशिष्ट जातीत बंदिस्त केलं. किती भयंकर मोठी बाब आहे. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल आपलं काम किती मोठं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मध्ये पुढचं कलम टाकलं, जसं शिक्षणाचं टाकलं, संपत्तीत आणि याच्यामध्ये हिस्सा दिला. त्याच पद्धतीनं या देशातील सामान्यातल्या सामान्य महिलेला मताचा अधिकार पहिल्यांदा बाबासाहेबांनी दिला. अमेरिकेत सुद्धा तिथं त्यांना स्ट्राईक करावा लागला होता महिलांच्या मताच्या अधिकारासाठी. बाबासाहेबांनी फुकट देऊन टाकला, जोडीत मताचा अधिकार दिला. आता या मताच्या अधिकाराविषयी काय बोलावं? आम्ही जर मताचा अधिकाराचा योग्य वापर केला असता तो इस देश के राजा बन जाते. ही हालत हमारी नाही होती. आमच्या माणसांना असं वाटतं की आम्ही दुसऱ्या कोणाला तरी आमदार करायसाठी मताचा अधिकार दिला. तुम्ही या देशाची राज्यकर्ती जमात व्हावी म्हणून बाबासाहेबांनी वोटिंगचा अधिकार दिला. एक आमचा शायर फार डेंजर लिहितो. तो असं म्हणतो की नोटों के घने घने बादलों में बिकते हैं. काय म्हणतो तो? नोटों के घने घने बादलों में बिकते हैं और जिनका ईमान कच्चा है वो तो पलों में बिकते हैं. नोटों के घने घने बादलों में बिकते हैं और जिनका ईमान कच्चा है वो तो पलों में बिकते हैं. अरे दुनिया खरीदने की औकात बनाई थी भीम जी ने जिसकी, मगर अफसोस वो तो दारू की बोतलों में बिकते हैं. किती भयंकर बाब आहे बघा. बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा वापर आम्ही काय केला? म्हणून जयंती कशासाठी साजरी करायची? बाबासाहेबांच्या मेहरबानीनं आमची 4 माणसं शिकली, शहाणी झाली. शिकलेली माणसंही आता काय सांगेल. आमचे प्राध्यापक, तुमच्या बाजूला महाडचं चौदार तळ माहिती आहे ना सर? आमचे प्राध्यापक पूर्वी ओरडून ओरडून सांगायचे की बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा केलेला संघर्ष पाण्यासाठी होता. मी तुम्हाला चॅलेंजिंग सांगतो, बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा केलेला संघर्ष पाण्यासाठी नव्हता. आता तुमच्या डोक्यात जळ झाला असेल मला माहिती आहे, आता पाणी तापेल तुमचं. बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा केलेला संघर्ष पाण्यासाठी नव्हता. 1932ला इंग्रजांचं एक कमिटी येणार होती या देशाला सुधारणा द्यायसाठी, आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही गुलामांचे गुलाम आहोत, आमच्यासाठी वेगळी व्यवस्था करा. आता येताना एसटीत माझ्या बाजूला एक माणूस बसला होता मॅडम, मातंग समाजाचा होता बिचारा. मी त्याला विचारलं काय रे काय शिकलायस? ते म्हणे MA झालोय.
मी सहज विचारलं मग कुठली कॅटेगरी, तो म्हणाला एससी. मी त्याला परत विचारलं एससी म्हणजे काय, ते म्हणे शेड्यूल कास्ट. मी त्याला परत विचारलं शेड्यूल कास्ट म्हणजे काय, ते म्हणे शेड्यूल कास्ट म्हणजे शेड्यूल कास्टच असते. काय म्हणाला, शेड्यूल कास्ट म्हणजे शेड्यूल कास्ट असते. 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं इंग्रजांना, आम्ही गुलामांचे गुलाम आहोत, आमची वेगळी व्यवस्था करा. इंग्रजांनी सांगितलं प्रूफ करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून ट्रंक कॉल पाठवले, तेव्हा ते इंग्लंडला होते. चौदार तळ्याचा संघर्ष केला आणि सगळ्यांना सांगितलं बाबा रे येताना कोणी शस्त्र आणू नका, कारण 1 मेला 28,000 पेशव्यांना 500 महाराणी कापून काढल्याचा इतिहास बाबासाहेबांना माहित होता, म्हणून शस्त्र नका आणू म्हणून सांगितलं. तिथं त्यांना मारहाण झाली, आपल्या माणसानं जागा दिली नाही, मुसलमान समाजाच्या माणसानं जागा दिली. त्याच्यानंतर काळाराम मंदिराचा संघर्ष झाला, तिथं मारहाण झाली. बाबासाहेबांनी हे सगळे डॉक्युमेंट्स नेले आणि इंग्रजांच्या पार्लमेंटमध्ये टाकले, ते फोटो टाकले. इंग्रजांनी विचारलं हुज दिस पीपल, मार खाणारी माणसं कोण आहे. बाबासाहेबांनी सांगितलं दीज आर माय पीपल. परत इंग्रजांनी विचारलं हुज दिस पीपल, मारणारी माणसं कोण आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं दीज आर गांधीज पीपल. काय सांगितलं बाबासाहेबांनी, दीज आर गांधीज पीपल. आणि मग पहिल्यांदा एससी कॅटेगरी ठरली, ज्याच्या घरात ब्राह्मण पूजा अर्चा करत नाही, ज्याला सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नाही, अशा सगळ्या जाती एससी कॅटेगरीमध्ये टाकल्या आणि त्यांची वेगळी व्यवस्था केली. पण दुर्दैवाने हे अजूनही आम्हाला कळलं नाही. हरी नरके नावाच्या माणसाला 6 महिने जेव्हा इंग्लंडमध्ये ठेवलं होतं, राऊंड टेबल कॉन्फरन्सचे जी काही डॉक्युमेंट आहेत जी त्यांनी तिथं अभ्यासली आणि त्याच्यानंतर हे सत्य बाहेर पडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं दिलं. एक जमाना असा होता की मेलेल्या प्राण्याचं मांस एका बाजूला घोलप ओढायचा, एका बाजूला जाधव ओढायचा, एका बाजूला कांबळे ओढायचा आणि दुसऱ्या बाजूला कुत्रा ओढायचा, अशी आमची अवस्था होती. ही माणसं आमची साडीत माडीत गाडीत आली. आता तुमची आणि आमची जिम्मेदारी काय, जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं कॉन्स्टिट्यूशन अनमोलजी संपवून टाकलंय, वेगळ्या मार्गाने संपवलं. जेव्हा कॉन्स्टिट्यूशनला म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा कॉन्स्टिट्यूशनलाही 50 वर्ष पूर्ण झाली होती. स्वातंत्र्याची 50शी साजरी केली, पण कॉन्स्टिट्यूशनची 50शी साजरी नाही केली. कॉन्स्टिट्यूशनची समीक्षा लावली. काय केलं, कॉन्स्टिट्यूशनची समीक्षा लावली. या देशातल्या मनुवादी सरकारनं कॉन्स्टिट्यूशनला 10% हिस्सा सुद्धा अस्तित्वात नाही आणला, वापरला नाही. अजून आमची परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, मला खंत आहे की अजूनही माझ्या खेड्यातल्या असणाऱ्या सामान्य माणसाचा आर्थिक स्तर उंचावला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने विचारलं होतं व्हॉट इज द इक्वॅलिटी, तुमच्या संकल्पनेतली इक्वॅलिटी काय. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या देशातल्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याच्या मताला जी किंमत आहे तीच किंमत टाटा बिर्लाच्या मताला असेल. ही आहे इक्वॅलिटी, ही समानता. आणि त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक समानता आणायची होती. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची ही अलिखित म्हणजे काय म्हणतो आपण अप्रकाशित पुस्तकं जाळली गेली. भयंकर मोठी कॉन्स्पिरसी झाली. बाबासाहेबांच्या हत्या कोणी कशाने काय केली जमलं तर कधीतरी वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल या सगळ्या गोष्टी. मग आता बाबासाहेबांचं अपूर्ण राहिलेलं काम कोण पूर्ण करेल, नाचणारे पूर्ण करणार की वाचणारे पूर्ण करणार, हा प्रश्न आपल्या समोर पडतो. आणि त्यात ही भयंकर बाबासाहेबांनी तेव्हाही खंत व्यक्त केली होती की मी ज्या काही सवलती दिल्या त्याचा फायदा काही मोजक्या शिकलेल्या लोकांनी घेतला, पण ते एवढे नालायक निघाले की त्यांनी समाजाकडे कधी डुकून नाही बघितलं. जेव्हा कार्यकर्ता म्हणून काम करताना दादो साहेब आम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जातोय आमच्या एखाद्या अधिकाऱ्याकडे आणि त्याला जयभीम म्हटलं की ते आधी इकडं बघतं कोण आजूबाजूला, मग हळूच जयभीम म्हणतं. एखाद्या घरात असंच गेलो आम्ही, चर्चा सुरू झाली, ते आम्हाला चला 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 बाहेर जाऊ म्हणे, नाश्ता करू चहा घेऊ, बाहेर जाऊ. बाहेर आल्यावर सांगतो अहो काय भाकरी बंद करता का, म्हटलं काय झालं तुम्हाला माहित नाही का आमची ती त्यातले पाणी तापलं असेल तुमचं, नाही तापलं, हा त्यानं घरातली आमची ती आहे ना ती त्यातली आहे, तिच्या समोर हे सगळं सांगायला लागलंय म्हणे, आता पाणी तापलं सरांचं. होतं कधी कधी असं. मला तुम्हाला एक उदाहरण सांगतो लवकर समजेल, हे शेवटचं उदाहरण आणि मी थांबणार आहे बरं. काय झालं, एक मेंढपाळ होतं, मेंढपाळ ते बिचारा रोज मेंढे घेऊन जायचं जंगलात. एके दिवशी असं जंगलात गेलं होतं आणि त्याला एक सिंहाचं छोटंसं पिल्लू इकडे तिकडे पळताना दिसलं. ते त्याच्या आईपासून बिछडलं असेल. त्याला वाटलं किती सुंदर आणि गुटगुटीत पिल्लू आहे, त्यानं पटकन त्याला उचललं, आपल्या घोंगडीच्या खोलीत ठेवून घरी घेऊन आलं. आणि घरी आल्यानंतर तो काय करायचा, त्या मेंढ्याचं दूध काढायचा आणि त्या सिंहाच्या पिल्ल्याला द्यायचा. आता झालं काय, ते सिंहाचं पिल्लू मोठं 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 व्हायला लागलं, पण एक प्रॉब्लेम असा झाला, ते मेंढ्यात राहिलं आणि ते ब्या करायला लागलं. आजूबाजू कळलं असेल तुम्हाला, पाणी तापलं असेल तुमचं, मेंढ्यात राहिलं आणि ब्या करायला लागलं. ते शेतकरी तो आपला मेंढपाळ त्याला दोरी बांधायचं आणि कुत्र्यासारखं घेऊन जायचं. ताकद मायने नाही रखती जब जमीर गुलाम का आदी हो. याच्या अगोदर ताकद नव्हती अशातला भाग नाहीये.
जर जमीर अगर गुलाम म्हणून बाबासाहेब नेहमी सांगायचे समाजाच्या हितासाठी लढता लढता मेलात तरी चालेल, तुम्ही मेलात तर त्याचा बदला घ्यायसाठी पुढच्या 400 पिढ्या तयार होतील, परंतु तुम्ही जर गुलामीत जगलात तर पुढच्या 1000 पिढ्या गुलामी जगतील. म्हणून संघर्ष करायला शिकायला पाहिजे. बाबासाहेबांनी उगत नाही सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आमची माणसं शिकली, संघटित झाली आणि मग संघर्ष सुरू करायला लागली. ए गट विरुद्ध बी गट, वरची गल्ली विरुद्ध खालची गल्ली, इकडली विरुद्ध तिकडली. अरे आमचा दुश्मन इथं नाही रे, आमचा दुश्मन दिल्लीत बसलाय जो तुमचे हक्क आणि अधिकार कापतोय, त्याच्याशी आपला संघर्ष पाहिजे. हे बिचार पिल्लू, ते बिचार त्याला घेऊन जायचं ते मेंढपाळ. एके दिवशी झाली गंमत अशी, हे मेंढपाळ त्या पिल्लाला घेऊन गेलो तर एक सिंह बकरी पकडायला आला आणि त्याला ते पिल्लू दिसलं. त्याला वाटलं साला येतो आपली बिरादरी का दिखताय. होतं ना आपली बिरादरी, जातभाईवाला असलं की जरा वाटतं ना आपल्याला जवळीक. आणि त्यानं ती मेंढी पकडलेली सोडली आणि त्या पिल्लाला उचललं. ते बिचारे बॅ 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 करायला लागला आणि मग त्या मोठ्या सिंहाला भयंकर राग आला. त्याने सांगितलं बे तू शेर क्या औलाद आहे, धाड न शिक. ते बोले नाही नाही, बॅ बॅ करण्यात सुख आहे, 400 वर्ष बॅ बॅ करीत आलोय, दूध भात मिळतोय, मस्त चालय, ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे. बसून बॅ बॅच करते ना, तिथं खुर्ची आहे, समाज कल्याणची खुर्ची आहे, बॅ बॅ करतय. 4,00,000 कोटीचा निधी दुसरीकडे वळवला, बॅ बॅ चाललंय, दूध भात मिळतंय, मजेत चाललंय. पाणी तापलं असेल तुमचं, तापलं असेल पाणी, बरोबर आहे मी काय म्हणतोय ते. आणि मग त्यांनी सांगितलं बे शेर क्या औलाद आहे, धाड ना शिक. ते परत म्हणाला प्रूफ दो की मैं शेर हूं. माणसं लय भयंकर आमची. कधी कधी आम्ही स्टेजवर बोलतो ना, मग त्याचं प्रूफ द्या, मग आपण त्याला पुस्तक सांगायचं, मग तो जाऊन बघणार आपल्यावर मेहरबानी की करतोय असा. मग त्या मोठ्या सिंहानं त्या छोट्या सिंहाला उचललं आणि नदीच्या काठावरती नेलं. त्याला सांगितलं बघ पाण्यात तुला आयाळ आहे, मला आयाळ आहे, तुला सुळे जात आहेत, मला सुळे जात आहेत. आणि असं म्हणून मोठा सिंह बाजूला सरला आणि त्यांनी जोरदार डरकाळी फोडली. जशी मोठ्या सिंहानं डरकाळी फोडली, या छोट्या सिंहाच्या अंगात अवसान आलं आणि त्याने सगळी ताकद एकवटून जोरात डरकाळी फोडली. आणि मग त्याला कळलं साला बाकीचं आयुष्य ब्याब्या करण्यात वाया गेलं. या ब्याब्या करणाऱ्या अवलादीला विचाराची डरकाळी फोडायला लावण्यासाठी जयंतीचा कार्यक्रम असायला पाहिजे. कशासाठी जयंती? नाचायसाठी नाही रे बाबा. नाचणं लय झालं, मागच्या पिढ्या नाचून नाचूनच बर्बाद झाल्या. आणि म्हणून माझी आता तुम्हाला एक विनंती आहे बाबांनो, बाबासाहेबांनी जे जे दिलं ते सगळं आम्ही गमावून बसलो. इथं बऱ्यापैकी नोकरी करणारी माणसं असतील, तुम्हाला कदाचित माहित नसेल रविवारची सुट्टी पण तुम्हाला बाबासाहेबांनी दिली. कशासाठी दिली माहितीये? आमच्या मेघाजी लोखंडे नावाच्या माणसानं स्ट्राईक केला. बाबासाहेबांनी इंग्रजांना समजून सांगितलं की म्हणे आमच्या शिकलेल्या पोरांना रविवारची सुट्टी द्या. का सुट्टी द्या? शिकलेली पोरं जर 7 दिवस नोकरीत अडकली तर समाजाकडे कोण बघेल. म्हणून सरकारी पगाराची सुट्टी दिली. पगार सरकारचा खा आणि काम समाजाचं करा. कशासाठी सुट्टी दिली? पगारी. सरकारी काम करणाऱ्या लोकांना पगार मिळतो ना रविवारच्या घरात बसून. पण आमची माणसं एवढी भयंकर, आमच्या माणसाने रविवारच्या सुट्टीचा उपयोग काय केला? बाल्याची माय बाली, मुंबईची 10 बाय 10ची खोली आणि रविवारी चिकनाची थाली आणि जमलंच तर मग बाटली आली. काय केलं आमच्या माणसाने त्याचा विनियोग? देश स्वतंत्र होणार होता, एक परदेशातली पत्रकारिता भारतात आली होती आणि तिला काही लोकांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. ही बाई पहिल्यांदा गांधीजींकडे गेली. गांधीजीनं पहिला प्रश्न विचारला, बॅरिस्टर जिनाची मुलाखत घेतलीत का? ती म्हणाली नाही. ते म्हणे आधी बॅरिस्टर जिनाची मुलाखत घेऊन मग माझ्याकडे ये. ही बाई बॅरिस्टर जिनाकडे गेली. बॅरिस्टर जिनाने तोच पहिला प्रश्न केला, गांधीजीची मुलाखत घेतली का? ती म्हणाली नाही. ते म्हणे आधी त्याची घ्या मग माझ्याकडे या. यानंतर या बाईला प्रश्न पडला तर तिसरी मुलाखत कुणाची घ्यायची? आणि मग तिच्या डोळ्यासमोर नाव आलं 85 करोड बहुजनांचा उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही बाई परत गवालिया टँकवरच्या बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये गेली. बाबासाहेबांनी तेच प्रश्न विचारले. गांधी काय म्हणाले? ती म्हणे घेतली नाही मुलाखत. बॅरिस्टर जिना त्यांची नाही घेतली. ते म्हणे दोघांची मुलाखत उद्या घ्या मग माझ्याकडे मी तुम्हाला मुलाखत देईन. ठरलेल्या वेळेप्रमाणे ही बाई 9 वाजता गांधीजींच्या घरी पर्णकुटीत आली. आता गांधीजींच्या बाबतीत काय सांगावं? एक तर गांधीजींच्या विषयी बोलू नये, पण मध्ये आलं तर त्यांना असं सोडू पण नाही. पण वेळेचा अभाव आहे त्यामुळे आता सोडतो. आजच्या दिवस गांधी वाचले, जाऊ दे, देऊ सोडूनच देऊ आता. माझी होती तयारी, पण आता तुम्हालाही घाई आहे, वेळही कमी आहे, त्यामुळे सोडून देऊ गांधीजीला. ही पर्णकुटीत आली. गांधीजी झोपले होते. त्यानंतर ही बाई बॅरिस्टर जिनांच्या घरी गेली. बॅरिस्टर जिना झोपले होते. त्याच्यानंतर ही बाई रात्री 3 वाजता गवालिया टँकवरच्या बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये आली. बाबासाहेब वाचत होते. शेवटचं जो ग्रंथाचं काम चाललं होतं ना, बुद्ध अँड हिज धम्म प्रकाशनाचं, त्याच्या अनुषंगाने काम करत बसले होते. ही बाई आतमध्ये आली. तिनं बाबासाहेबांकडे बघितलं, क्षणभर थांबली, बाबासाहेबांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आणि तिनं पहिला प्रश्न बाबासाहेबांना विचारला, मिस्टर आंबेडकर, गांधीजीने 9चं टाइम दिलं होतं, गांधीजी झोपले,
बॅरिस्टर जीनाने त्याच्यानंतरचा टाइम 11चं दिलं होतं. बॅरिस्टर जीना झोपले, तुम्ही जागे का? तेव्हा बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर फार भयंकर होतं मित्रांनो. बाबासाहेबांनी सांगितलं गांधीजी झोपले, त्यांचा समाज त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी जागरूक आहे. बॅरिस्टर जीना झोपले, त्यांचा समाज त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी जागरूक आहे. मी जागा आहे कारण माझा समाज झोपलेला आहे, त्यांच्या हक्काचं रक्षण करायसाठी मी जागा आहे. या देशातल्या 85 करोड बहुजनांच्या हक्काचं रक्षण करणारा महामानव 1956ला तुमच्या आमच्यातून निघून गेला. आता तुमच्या हक्काचं रक्षण कोण करणार? माझा प्रश्न आहे तुम्हाला. हक्क मागून मिळत नाहीत, हक्क जोगव्यासारखे मिळत नाहीत, हक्क संघर्ष करून मिळवावे लागतात. तुमच्या हक्काचं रक्षण कोण करणार? आणि जर तुमच्या हक्काचं रक्षण तुम्ही करणार असाल तर एक प्रश्न विचारा स्वतःला की तुम्ही चळवळीसाठी करता काय? काय योगदान देता चळवळीसाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्स्टिट्यूशन तुम्ही वाचवू शकला नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल एज्युकेशन सोसायटी तुम्ही वाचवू शकला नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार चळवळ उभी केली होती ते तुम्ही वाचवू शकला नाहीत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची नालायक अवलाद आहोत आपण असा ठप्पा आपल्यावर लागेल. आणि तो जर लागून घ्यायचा नसेल तर आज सगळ्यांनी संकल्प करूया. आज काय करूया? संकल्प करूया. शिकलेल्या बांधवांना विनंती आहे, नोकरी करणाऱ्या बांधवांना विनंती आहे, वर्षात 52 रविवार येतात. किती रविवार येतात? 52 रविवार येतात. बाबासाहेबांच्या काळात एक भंगी समाजाचा माणूस BA झाला. आता गांधीजीकडे गेलो होतो. माझे सत्याचे प्रयोग भाग नंबर 7 कधीतरी जमलं तर बघा. त्याने विचारलं गांधीजींना, मैं BA हो चुका हूं, मेरे समाज का पहिला मैं क्या करू? गांधीजी मौन पाळलं. आता गांधीजीवर घ्यायचं नाही म्हणून सोडून देतो मी. आणि मग शेवटी गांधीजी असं म्हणाले कि तुम क्या करो ये मैं नहीं बताऊंगा, लेकिन अगर मैं तुम्हारी जगह पे होता तो वही करने में धन्यता मानता जो मेरे पुरखे करते आए. म्हणजे जाण परत घाण काढ. हे बाबासाहेबांकडे गेलं. बाबासाहेबांनी सांगितलं आयएसची तयारी कर. हे आयएस झालं. आयएस झाल्यानंतर बाबासाहेबांनी भेटायला बोलवलं. घाबरायला लागलं. घाबरत एके दिवशी बाबासाहेबांसमोर आलं. बाबासाहेबांनी सांगितलं मला काही देऊ नकोस, पैसे काही नको, फक्त एक काम कर, ही तुझी चकचकीत गाडी, लाल दिव्याची गाडी घे आणि ज्या समाजातून तू आलास त्या समाजातून एक वेळ फेर फटका मारून ये रविवारच्या दिवशी. नानकचंद्र रत्तूने विचारलं बाबासाहेब पुस्तकाचं प्रकाशन करायचंय, पैसे दिले नाहीत नेहरूनं, त्याकडे पैसे मागायचे होते, हे असं का केलं? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं हा जेव्हा त्याच्या समाजात ही लाल दिव्याची गाडी घेऊन जाईल तेव्हा मातीत लोळणारी, गटारीत खेळणारी पोरं त्यांच्या आया त्यांना सांगतील हे याच मातीत खेळायचं, याच गटारीत लोळायचं. शिकलं, शहाणं झालं, शिक्षणानं माणसं या देशाची प्रशासन करती जमात होतात, हा संदेश त्या समाजात जाईल. आणि हेच माझं दुःख नाही रे बाबा. तुम्ही त्या 52 रविवारापैकी 4 रविवार बायकोला घेऊन पिक्चरला जा. क्रांतिबा ज्योतिबा फुले सारखा पिक्चर बघायला म्हणतोय. तसा एखादा पिक्चर दाखवा. 4 रविवार तुमच्या नातेवाईकांना द्या. आणि उर्वरित राहिलेले जे 44 रविवार आहेत ते 44 रविवार समाजात जा. लोकांना शाहू फुले आंबेडकर समजून सांगा, चळवळ समजून सांगा, हक्कासाठी लढायला शिकवा. आणि ज्या दिवशी तुम्ही असं कराल तेव्हा पुढल्या वर्षी जयंती साजरी करताना आपण बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायला किती सक्षम ठरलो याची समीक्षा करा. ती खऱ्या अर्थानं जयंती असेल असं मला वाटतं. जाता जाता मी नेहमी माझ्या कवितेने सांगता करतो, आजही करणार आहे. बोलायचं बरंच काय होतं, वेळ कमी पडला. मला धर्मांतरावर यायचं होतं, बुद्धांवर यायचं होतं, पण वेळेच्या अभावी आपण हे सगळ्या गोष्टी टाळू. अंधाऱ्या वस्तीत भीमाचा दिवा रे, अंधाऱ्या वस्तीत भीमाचा दिवा रे, दिव्याखाली बसून लिही इतिहास नवा रे. या देशाचा नवीन इतिहास लिहायचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल, लक्षात ठेवा. अंधाऱ्या वस्तीत भीमाचा दिवा रे, दिव्याखाली बसून लिही इतिहास नवा रे. दिव्याची ती ज्योत, ज्योतिबाची ज्योत, बुद्धाची करुणा त्यात ओतप्रोत होत, ज्योतीतून पाजरतो कबीराचा दोहा रे. दिव्याखाली बसून लिही इतिहास नवा रे. नवीन इतिहास लिहायचं काम तुम्ही सगळेजण तुळशीवासी कराल, मंडणगडवासी कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सुंदर कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी साजरा केलात, अरेंजमेंट केलीत. तुमच्या मंडळाला द्यावं तेवढे धन्यवाद कमी आहे. उत्कृष्ट बुद्ध विहार, अतिशय सुसज्ज वाचनालय, सुंदरसं तुमचं ऑफिस बघून मन भरून आलं. आणि असंच आदर्श आजूबाजूच्या गावचे लोक घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. वेळ झालेली असतानाही साधारणपणे 1.5 तास तुम्ही मला झेललं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.